सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। रोजच्या जेवणातील पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी आपण काही खास ट्रिक वापरणार आहोत, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चपाती हा एक असा पदार्थ आहे जो आपल्याला रोजच्या जेवणात बनवावाच लागतो। दिवसातून किमान एकदा तरी आपण चपाती खातोच। आपण जर चपाती नाही खाल्ली तर आपले पोट भरल्यासारखे आपल्याला वाटत नाही। चला तर मग चपाती करूयात। या ठिकाणी मी 2 मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे। पीठ चांगले चाळून घेतलेले आहे। एका पेल्यामध्ये दुधावरची जी साय आहे ती साय काढून घेतलेली आहे आणि त्या साईला थोडंसं फेटून घेतलेलं आहे। खूप जास्त नाही, 1-2 मिनिट मी साईला फेटून घेतलेलं आहे। आता ह्या साईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप ॲड करून घेणार आहोत। आपण घरात जे रोज वापरतो ते साजूक तूप आहे, घरी बनवलेलं, ते आपण 2 चमचे ॲड करणार आहोत, 2 छोटे चमचे। त्यानंतर 1 पळी तेल टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितरित्या हलवून घेणार आहोत, ढवळून घेणार आहोत। या प्रकारे आपण मिश्रण 2 मिनिट हलवून घेणार आहोत। तयार झालेले सर्व मिश्रण आपण पिठामध्ये ओतून घेणार आहोत। सर्व मिश्रण अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेणार आहोत, कृतीत दाखवल्याप्रमाणे। सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे। यामध्ये आपण आता थोडे थोडे पाणी ॲड करून चांगल्या प्रकारे कणिक मळून घेणार आहोत। लक्षात ठेवा, आपण थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत, एकदम सर्व पाणी टाकणार नाही। आपण छानपैकी कणिक मळून घेतली आहे। कणिक जास्त घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही, अगदी व्यवस्थित कणिक आपण मळून घेतली आहे। 10 ते 15 मिनिट आपण कणिक अशीच ठेवून देणार आहोत। 10 ते 15 मिनिटांनी चपाती लाटण्यास सुरुवात करणार आहोत। 10 मिनिटे झालेली आहेत। चला तर मग आपण चपाती लाटण्यास सुरुवात करूया। आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करून आपण हवी तशी पोळी लाटून घेऊया। मी इथे मोठ्या आकारामध्ये पोळी लाटून घेतली आहे। आपण आता पोळी भाजून घेणार आहोत। गव्हाचे पीठ जेव्हा आपण गिरणीतून दळून आणतो तेव्हा ते खूप बारीक दळून आणावे, जाडसर दळून आणू नये। बारीक दळल्याने पोळ्या खूप छान होतात। गॅसची फ्लेम मीडियम आहे। आपली पोळी खूप टम्म फुगलेली आहे। पोळीला आपण तेल लावून घेऊयात। तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये तेल लावू शकता। कोणाला कमी तेल आवडतं, कोणाला जास्त आवडतं, कोणाला तेल आवडतच नाही पोळीला लावलेलं। आपली पोळी आता खूप छान भाजत आलेली आहे। तरी देखील आपण रुमालाच्या सहाय्याने एकदा छान तव्यावरती पोळी फिरवून घेणार आहोत। पोळी तयार आहे। याचप्रमाणे आपण बाकीच्या पोळ्या बनवून घेणार आहोत। तुम्हाला ही पोळी बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनललाही सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।